महापालिकेतील महापौर निवडीच्या तोंडावर विचित्र प्रकार पाहायला मिळालाय। महापौर पद आपल्याच पक्षाला मिळावं यासाठी नगरसेवकांची पळवापळवी होत असल्याचं दिसून आलंय। आता मुंबईचे खुला प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येतेय, तर दबाव टाकण्यासाठी शिंदे गटाकडून देखील जोरदार तयारी केली जातेय। पण त्यातच शिवसेना ठाकरे गटाच्या एक नवनिर्वाचित नगरसेविका अचानक नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडाली। कल्याण डोंबिवलीचं लोण आता मुंबईत पोहोचल्याने म्हस्के यांनी गद्दारी केल्याची चर्चा सुरू झाली होती, पण तितक्यातच त्या ठाकरेंकडे परतल्याने अफवांना पूर्णविराम लागला असून मागील काळातला सगळा हा घटनाक्रम समोर आलाय। त्यामुळे कोण आहे त्या नगरसेविका, नेमका काय घडलं होतं याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबईत कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्यामुळे महापौर पदावर नेमकं कोण बसणार यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के अचानक नॉट रिचेबल झाल्या। त्यातच ठाकरे गटाने बोलवलेल्या नवनिर्वाचित नगरसेविकांच्या बैठकीला सुद्धा त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या। इतकंच नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक गट नोंदणीसाठी नवी मुंबईला जात असताना सरिता म्हस्के ह्या त्यावेळी सुद्धा गैरहजर होत्या। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच त्या शिंदेच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा जोर धरू लागली होती। मात्र 24 तासानंतर डॉक्टर सरिता म्हस्के या पुन्हा एकदा संपर्कात आल्या आणि आपण नॉट रिचेबल का होतो याचाही त्यांनी खुलासा केला। दरम्यान बुधवारी नवी मुंबईतील कोकण भवन इथे शिवसेना ठाकरे गटाच्या 65 नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी प्रक्रिया पार पडली आणि ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असताना मुंबईतील प्रभाग क्रमांक 157 मधून मशाल चिन्हावर निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के मात्र यावेळी गैरहजर होत्या। त्याआधी शिवसेना भवनात झालेल्या बैठकीला सुद्धा त्या आल्या नव्हत्या। त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती। या चर्चा दरम्यानच ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी भूमिका स्पष्ट केली आणि सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत, त्या कुठेही गेलेल्या नाहीत असं त्यांनी सांगितलं। शिवाय त्यांनी कौटुंबिक कारण दिलेलं असून कायद्याप्रमाणे गट नोंदणीसाठी अजून 1 महिन्याचा कालावधी आहे, त्यामुळे त्यांची नोंदणी नक्की होईल असं देखील परब म्हणाले। जर महिन्यानंतरही नोंदणी झाली नाही तर त्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, पण तशी वेळ येणार नाही असा सुद्धा विश्वास यावेळी परब यांनी व्यक्त केला। यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत सूत्र हलवली। त्यानंतर डॉक्टर सरिता म्हस्के यांनी मध्यरात्री ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आणि पुन्हा संपर्कात आल्यानंतर सरिता म्हस्के आणि त्यांच्या पतीला रात्रभर मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी कडक सुरक्षेमध्ये ठेवण्यात आलं। दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांकडे जाऊन आपली अधिकृत नोंदणी केली आहे। नोंदणी झाल्यानंतर सरिता म्हस्के यांनी पहिल्यांदाच नॉट रिचेबल राहण्यामागचं कारण सुद्धा उघड केलं। यावेळी त्यांनी सांगितलं की महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिंदे गटातील एका बड्या नेत्याने राजकीय स्वार्थासाठी माझं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या नेत्याला हुलकावणी देऊन आपलं नवस फेडण्यासाठी पतीसोबत तुळजापूरला आपण गेलो होतो असं त्यांनी म्हटलं। देवदर्शनासाठी निघाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा बुधवारी होणाऱ्या बैठकीचा निरोप मिळाला। तोपर्यंत आम्ही प्रवासाला निघालो होतो आणि आम्ही माघारी येत असल्याची माहिती मिलिंद नार्वेकर यांना दिली होती। मात्र त्याच दरम्यान माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। सरिता म्हस्के म्हणाल्या की त्यावेळी पक्षाकडून आम्हाला तात्काळ फोन बंद ठेवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले होते आणि आमचा फोन ट्रेस केला जाऊ शकतो, त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव फोन बंद ठेवण्यास सांगण्यात आलं होतं। मुंबईत येऊन थेट पक्ष नेत्यांना भेटण्याचे आदेश देण्यात आले होते आणि मी कालही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, आजही आहे आणि उद्याही कायम असेल असंही त्यांनी म्हटलंय। याशिवाय माझ्याबद्दल पसरवण्यात आलेल्या सगळ्या बातम्या फक्त अफवा आहेत असं देखील म्हस्के यांनी स्पष्ट केलंय। म्हस्के यांच्या या दाव्यानंतर शिंदे गटातील नेमका तो नेता कोण आहे आणि त्यांच्या अपहरणाच्या प्रयत्नामागे कोणाचा हात आहे याबद्दल आता नव्या चर्चांना देखील उधाण आलंय। शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना म्हस्केंनी सांगितलं की निवडणूक जिंकल्यानंतर विरोधकांकडून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय। सर्व नगरसेवक महत्त्वाचे आहेत। 2 दिवस आधीच मेसेज मिळाला असता तर मी लगेचच नोंदणीसाठी आले असते। पक्षाला आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडून माझ्याशी संपर्क झालेला नाही। तसंच त्यांनी स्पष्ट केलं की मी आधी 3 वर्ष सुद्धा शिंदे गटामध्ये होते, मात्र युतीच्या सरकारमुळे ती जागा भाजपकडे गेली। मी त्या मतदारसंघात मेहनत
घेतली होती आणि उद्धव ठाकरे यांनी ती मेहनत पाहिली होती आणि ही विनिंग सीट असल्याचं सुद्धा त्यांना माहीत होतं। त्यामुळे त्यांनी स्वतः मला संपर्क केला आणि शेवटच्या दिवशी एबी फॉर्म दिला असंही सरिता म्हस्के यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान या सगळ्या घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणात सध्या डॉक्टर सरिता म्हस्के कोण अशी चर्चा सुद्धा जोर धरू लागली आहे। चला तर त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय प्रवासावर सुद्धा एक नजर टाकूया। डॉक्टर सरिता रवींद्र म्हस्के या मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका आहेत। त्यांचे पती डॉक्टर रवींद्र म्हस्के हे चांदिवली परिसरातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत। 2017 साली डॉक्टर सरिता यांनी काँग्रेसकडून महापालिका निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता आणि शिवसेनेच्या आकांक्षा शेट्टे या विजयी झाल्या होत्या। त्यानंतर सरिता म्हस्के यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। पुढे 2025 मध्ये त्यांनी भाजप सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। मात्र महायुतीच्या जागा वाटपात भाजपने ही जागा स्वतःकडे ठेवल्याने त्यांनी शिंदे गटाची साथ सोडली आणि ठाकरे गटात प्रवेश केला। त्यानंतर डॉक्टर सरिता म्हस्के यांनी प्रभाग क्रमांक 157 मधून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली आणि थेट विजय मिळवला। त्यांनी भाजपच्या आशा तायडे यांचा जवळपास 1800 मतांनी पराभव केला होता। दरम्यान वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर त्यांनी कोरोना काळात देखील अनेक रुग्णांना मदत केली होती आणि याचंच उदाहरण म्हणजे एका गर्भवती महिलेला 3 रुग्णालयांनी नकार दिल्यानंतर सरिता म्हस्के यांनी त्यांची घरीच सुरक्षित प्रसूती करून आई आणि बाळाचे प्राण वाचवले होते। त्यामुळे त्या अनेक नागरिकांच्या मनामध्ये घर करून गेल्या। याशिवाय स्थानिक प्रश्नांवर त्या कायम आक्रमक भूमिका घेतात आणि गरज पडल्यास थेट व्यवस्थेशी देखील 2 हात करतात। गेली अनेक वर्ष त्यांनी या प्रभागामध्ये सातत्याने काम केलंय आणि हा प्रभाग मराठी तसेच इतर भाषिकांचा मिश्र भाग आहे। संघर्षनगर परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत हजारो कुटुंबांना घरे मिळाली असली तरी आजही नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय आणि या प्रश्नांकडे सरिता म्हस्के आणि त्यांचे पती रवींद्र म्हस्के हे नेहमीच लक्ष देत असतात। शिवाय विविध आमदार आणि खासदारांच्या निधीतून अनेक कामं करून त्यांनी घेतली आहे। याच कामाचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला असं देखील बोललं जातंय। याशिवाय यंदाच्या निवडणुकीत त्यांनी कोणतेही बेकायदेशीर फ्लेक्स किंवा बॅनर लावू देणार नाही अशी देखील भूमिका घेत निवडणूक लढवली होती। त्यामुळे या प्रभागात राजकीय वर्चस्व असलेल्या ईश्वर तायडे यांच्या पत्नी आशा तायडे आणि सरिता म्हस्के यांच्यात झालेल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अखेर सरिता म्हस्के यांनी 1803 मतांच्या फरकाने विजय मिळवला। दरम्यान कल्याण डोंबिवलीतील ठाकरे गटाचे 4 नगरसेवक फुटल्यामुळे आधीच खळबळ उडाली होती। त्यातच मुंबईत सरिता म्हस्के अचानक गायब झाल्याने शिवसैनिकांमध्ये रोष निर्माण झाला होता। जोपर्यंत नगरसेवकांची अधिकृत नोंदणी होत नाही तोपर्यंत त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार असतो। त्यामुळे ठाकरे गटाकडून कारवाई होणार अशी ही चर्चा सुरू झाली होती। मात्र मिलिंद नार्वेकर यांनी वेळी सूत्र हलवून सरिता म्हस्के यांना पुन्हा ठाकरे गटात आणलंय आणि या घटनेमुळे आता पक्ष नेतृत्वाला आपल्या नगरसेवकांना सांभाळताना अधिक सावध राहावं लागणार आहे। त्यामुळे शिंदे गटाने देखील आपले नगरसेवक हे हॉटेलमध्ये ठेवले होते, तर भाजपने देखील आपल्या नगरसेवकांना कडक सूचना दिलेल्या होत्या। दरम्यान यंदा मुंबई महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे दबावाचं राजकारण अधिकच वाढलंय। त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या नगरसेवकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। आता मुंबईच्या महापौर पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं सगळ्यांसाठीच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या सगळ्याबाबतचं आपलं मत सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।